पुणे के स्वारगेट बस स्टॉप पर महिला बलात्कार मामले में ठाकरे गुट आक्रामक भूमिका में है। मामले के आरोपी की कल देर रात गिरफ्तारी के बाद आज उसे कोर्ट में पेश किया गया। इस दौरान आरोपी की फांसी की मांग को लेकर प्रदर्शन कर रही ठाकरे गुट की महिला आक्रामक हो गई। पुणे के स्वारगेट बस स्टॉप पर 26 वर्षीय महिला के साथ बलात्कार मामले के आरोपी दत्तात्रेय गाड़े को आज पुणे के शिवाजीनगर कोर्ट में पेश किया गया। यहाँ उसे 14 मार्च तक पुलिस हिरासत में रवाना किया गया, लेकिन इस दौरान ठाकरे गुट की महिला कार्यकर्ताओं ने जमकर हंगामा किया। ठाकरे गुट ने आरोपी को दी गई सुरक्षा पर सवाल खड़े किए। आक्रामक महिलाओं ने आरोपी के लिए फांसी की सजा की मांग की। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आता आम्ही इथं संविधानिक मार्गाने उभे आहोत सगळ्या गोष्टी बघण्यासाठी। तर पोलीस म्हणतायत आरोपीची सुरक्षा महत्त्वाची आहे, याकरता तुम्ही न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे, पण दिवसाढवळ्या जर आमच्या माता भगिनीवरती हात उचलला जात असेल तर तिच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। आम्हाला पोलीस इथं हाताळतात, पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला नेतात, पण काहीच कारण नाहीये। आम्ही ते शांतपणे उभे आहोत। आरोपीला ऑलरेडी इतका बंदोबस्त दिलेला आहे, आरोपीला प्रचंड बंदोबस्त दिलेला आहे, आरोपीला प्रचंड बंदोबस्त दिलेला आहे, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यासारखं घेऊन चाललेलं आहे। आरोपीच्या सुरक्षेसाठी आम्हाला इथून हाकललं जात आहे। मागणी काही नाही, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपीला बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। तर आरोपीच्या सुरक्षेसाठी तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जातात, हे पोलिसांचं उत्तर मिळत आहे। मग आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय? आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय? जर दिवसाढवळ्या आमच्या भगिनीवरती हात उचलला जात असेल तर त्याचा विषय अजिबात नाही। आता ज्या पद्धतीने ते म्हणतात की आरोपीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल। आरोपी की सुरक्षा चला मॅडम चला, आम्ही आमच्या भगिनीच्या हक्कासाठी उभे राहिलेलो आहोत। त्याच्यासाठी आपण आम्ही काही हे असले नालायक आरोपी आहेत, त्यांना असे सुरक्षा एवढी ताकद मिळते, गुन्हे करण्याची ताकद वाढलेली आहे। पोलीस त्यांना एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यासारखं एवढं आलेला आहे की नेमकं काय विषय आहे, महिलांची सुरक्षा महत्त्वाची एवढी लोक तिकडे उभी राहिलेली आहेत। सुरक्षा महत्वाची, आरोपीच्या सुरक्षेसाठी आपण इथून बाजूला करत आहेत। कशासाठी? आमची सुरक्षा, आमच्या सुरक्षेचं काय? आम्हाला पुन्हा सुरक्षित वाटत नाही। सकाळी 6 ला घराच्या बाहेर पडलं तरी असं वाटतं की आमच्यामध्ये काहीतरी वाईट आहे। नक्कीच शिक्षा झाली पाहिजे, आम्ही शिक्षा झाली पाहिजे। आम्ही इथे जमलेलो आहोत की हा आरोपी तुम्ही आमच्या ताब्यात द्या, मग आम्ही त्यांना सांगू आणि त्याला दाखवू की महिला शक्ती काय असते। आणि अत्याचार करणार, तुम्ही महिलांवरती अत्याचार करणार, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघू काय करायचं। आम्ही आता फक्त आरोपीला बघण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आमच्या हातात